विदर्भाची सांबार वडी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नसेल केली ना तर हिवाळा संपायच्या आधी एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा। तर विदर्भात ना कोथिंबीरला सांबार असं म्हणतात। तर इथे मी 2 जोडी सांबार घेतलेला आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, त्यानंतर कॉटनच्या रुमालीवर पसरवून घ्यायचा, 3 ते 4 तास फॅन खाली सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। आता सारणासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करूया। यामध्ये जिरं, हिंग आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। यासोबतच तीळ, खसखस आणि सुकं खोबरं घातलेलं आहे। 1-2 मिनिटांसाठी परतून घेतल्यानंतर काही सुके मसाले घालायचे आहे। त्यानंतर चिरलेली कोथिंबीर, दाण्याचा कूट, साखर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा 1-2 मिनिटांसाठी त्याला छान परतून घेतल्यानंतर आपलं सारण इथे तयार झालेलं आहे। आता वरच्या पारीसाठी 1 कप बेसन, 1 कप मैदा, हळद, लाल तिखट, ओवा अशा पद्धतीने छान क्रश करून घालायचं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। आता सगळं छान मिक्स झालं की यामध्ये सतत थोडं पाणी घालून हे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। 15 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवूया। 15 मिनिटांनंतर पीठ पुन्हा छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर निंबा एवढा गोळा घेऊन ना आपल्याला अशा पद्धतीने ही पारी लाटून घ्यायची आहे। पारीला सगळीकडून इथे मी पाण्याचा हात लावून घेतलेला आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला हे सारण भरायचं आहे। आता चारही बाजूने याला छान बंद करायचं, हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे तेलामध्ये ही वडी फुटणार नाही। टू मीडियम हीटवर ना ह्या सांबार वड्या मस्त अशा वरून खुसखुशीत होईपर्यंत छान तळून घ्यायच्या आहेत। तर वरून एकदम खुसखुशीत आणि आतून कोथिंबीरचं सारण भरलेल्या ह्या सांबार वड्या तुम्ही कधी ट्राय करता मला कमेंट करून नक्की सांगा।